पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि फ्रंट लाईन गोलंदाज येतोय भादवड या संघाकडून. प्रल्हाद येतोय. आज क्लायमेट थोडंसं दुसरं आहे योग पायकर. आपण जर पाहायला गेलो तर ज्याप्रमाणे आपण मोबाईलमध्ये ब्राईटनेस कमी करतो त्याप्रमाणे सूर्यदेवाने देखील ब्राईटनेस कमी केलेला आहे आज या धरतीवर. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्षणात ऊन तर क्षणात सावली असं आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पण क्रिकेटवर कुठलाही परिणाम नाही. क्रिकेटला पोषक असं वातावरण. प्रल्हाद फ्रंटलाईन गोलंदाज अतिशय मग तर तिथे लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. क्षण असं वाटलं की सुंदर चेंडू आहे मात्र पंचांनी ते पारखलं आणि वाईट बॉलचा इशारा दिला. चेंडू हवेत आहे. डाऊन दी ग्राउंड हा फटका केलेला आहे. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर अशा फटक्याची निवड करायचा त्याच पद्धतीने ते निवड केलेली आहे. अरुण याने बघा जेव्हा सचिन तेंडुलकर योग पायकर हा फटका खेळायचा तेव्हा तो धावत देखील नव्हता. म्हणजे एवढा कॉन्फिडंट असायचा की हा चौकारच जाणार किंवा षटकारच जाणार. कारण मैदानाचा विचार केला तर सर्वात सेफ फटका मानला जातो. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र तिथे काय घडलंय. बॅट्समन बीट, विकेट किपर बीट आणि एक बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. धावसंख्या वाढते 6. पहिला वाईट, दुसरा चौकार आणि त्यानंतर बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. आपण जो सामना पाहतात भादवड विपक्ष सोनाले. अतिशय सुंदर आपल्याला विकेट किपिंग पाहायला मिळते संजय म्हात्रे यांची. अगदी आरामात चेंडूला गॅदर करतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा काऊ कॉर्नर रिझन मध्ये एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक नाही. धावसंख्या होती ती 7. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज. मध्ये आपटला होता चेंडू मात्र तिथे टॅप केलेला आहे फलंदाजाने. निशाणा साधता आला नाही. एक संधी होती तिथे गडी बाद करण्याची. एक सोटी धाव चिक्की सिंगल आपल्याला तिथे पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. 8 विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा जागा बनवलेली आहे तिथे. चेंडू ऑन साईडला फक्त टर्न केला होता. एकच धाव मिळेल, एक पेक्षा काहीही नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9. बघा भिवंडी क्रिकेटचा जर विचार केला तर 40+ क्रिकेटला अगदी उधाण आलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जेव्हा 2008ला दयानंद चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेब यांच्या माध्यमातून जेव्हा भिवंडीमध्ये सुरुवात झाली तेव्हा फक्त 8 संघ होते. त्यानंतर मात्र आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 1,600 संघ. आणि मला तरी वाटतं की कारिवली आणि गोवे यांच्यामध्ये अंतिम सामना रंगला होता 2008ला. आपण हरलो होतो तिथे आहे ना. हां तिथंच विनोद शेठ आपण यायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
रवी भांबरे साहेब, आपण देखील यायचं आहे, आपण देखील व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपण. पुन्हा एकदा तिथे जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातो निर्धाव. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये आलेले मान्यवरांचे. जयन पोट्टी प्लस संघाच्या वतीने पुन्हा एकदा जोरदार मारण्यात येते तर प्रयत्न, मात्र चेंडू थोडासा उलकावणी देत विकेट किपरला मागे जातो, बिहाइंड विकेट जातोय. एकच धाव मिळेल तिथे. एक धावसंख्येने वाढते 10. योग पायकर आपण नेहमीच म्हणत असतात, सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर 10, ज्याने शतकांचं शतक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केलं आणि पहिला खेळाडू ज्याला भारतरत्न म्हणून पुरस्कार दिला गेला. पुन्हा एकदा बीट होतोय तिथे फलंदाज. 2014ला तो पुरस्कार दिला होता प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते. आणि एक हंबल प्लेयर म्हणून त्याची गणना केली जाते. कधीही पंचांच्या निर्णयावर कधीही आक्षेप घेतला नाही त्यांनी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा अगदी झेरॉक्स बॉल बघतो की काय आपण. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते, कधी स्लो कधी फास्ट, म्हणजे फलंदाजाला पूर्णपणे रीड करून टाकला जातोय चेंडू. मात्र तिथे बघूया दोन्ही पंच एकत्र येत आहेत. आजचं वातावरण जर बघितलं तर क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे. यस, डॉट चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. दीपक पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडूला मिड विकेटला टोलला, हा जातोय चौकार. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री, 4 रन. या चौकाराने धावसंख्या वाढते 14. नाहीदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. विकेट किपिंग खूप सुंदर होते एस्टनच्या मागे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 14. टिचून आपल्याला मारा पाहायला मिळते भादवड या संघाचा. यापुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ आणि गावदेवी रानोली यांच्यामध्ये ती लढत रंगणार आहे. तर जिंकलेल्या संघांनी कुठेही जाऊ नये. यानंतर तुमची लगेच मॅच लावली जाईल. तिसरं षटक घेऊन येतोय संघातर्फे आणि वैयक्तिक शैलेश. ऑफ ब्रेक होता. अगदी पडल्यानंतर शेनवनची आठवण झाली आपल्याला. दरम्यान एकच धाव मिळेल. लेग ब्रेक होता, सॉरी. पडल्यानंतर मला तर वाटतं 1 ते 1.5 फूट हा चेंडू वळला होता.
धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता, मात्र तिथे बॅटला थोडासा स्पर्श झालेला आहे आणि विकेट किपरच्या डोक्यावरून तो चेंडू गेला. आणि इथे काय घडलंय बघूया. पंचांच्या निर्णयाची मी वाट पाहतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 16 असताना एक नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते सोनाली या संघाची, कारण तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 16. इथून जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर फटक्यानं इथे सुरुवात करावी लागेल सोनाली या संघाला. आणि याउलट आपण विचार केला, जर कमी धावांवर रोखायचं असेल तर ज्या पद्धतीची गोलंदाजी होते त्याच पद्धतीची गोलंदाजी सुरू ठेवावी लागेल भादवड या संघाला. 40+ क्रिकेट आहे, कारण 40 लक्ष हे चांगलं ठरू शकेल मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या संघाला जर टफ फाईट द्यायची असेल तर. ना एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने. मिड विकेटचा फिल्डर येणार तोपर्यंत आरामात 2 धावा तिथे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्या वाढते ती 18. 18 धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा बघूया तिथे काय घडलं आणि फलंदाज बाद. उलटा चेंडूवर इथे गडी बाद होतोय. दुसरा धक्का बसतो इथे सोनाली या संघाला. इंद्रपालला काही करता आलं नाही फारसं. रेग्युलर क्रिकेटमध्ये मात्र खूप चांगला खेळ खेळायचा, मी बघितलं होतं जवळून. हा बोला ना. बरोबर 100 किलो वजन होता. हो बरोबर. हो बरोबर. ओके ओके. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. बघा आमच्यापर्यंत माहिती पोचते. पुन्हा एकदा बघूया तिथे काय घडलंय. white+1 2 अतिरिक्त धावसंख्या इथे मिळते. 2 धावेने धावसंख्या वाढते. 2-2 नेल्सन फिगर. खऱ्या अर्थाने शरद भोई साहेब यांचं देखील खूप मोलाचा वाटा आहे, कारण ते पहिले अध्यक्ष होते. नामदेव चौधरी साहेब आपण देखील यायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. पुन्हा एकदा या चेंडूवर कार्पेटच्या सहाय्याने चेंडू टोलावला होता, त्याच्यावर 2 धावा तिथे पूर्ण करतायत. धावसंख्या वाढते 24. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या वाढते ती 24. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. तो नाही मला सगळं माहिती आहे, कारण मी ती स्पर्धा कव्हर करत होतो ना.
संजय मात्रे येतो शेवटचं षटक घेऊन. इवलंसं रोपटं लावलं होतं 2008ला, त्याचं खऱ्या अर्थाने रूपांतर केलं वटवृक्षामध्ये, ते म्हणजे पहिले अध्यक्ष शरद भोईर यांनी. आणि हळूहळू आपण बघतोय पूर्ण भिवंडीमध्ये जवळजवळ 125च्या आसपास तिन्ही फॉर्मॅटमध्ये 40+ क्रिकेट खेळलं जातं आहे. मग ती सिनियर 40 असेल, न्यू 40 असेल किंवा मास्टर 40+ असेल. अगदी 40+ला उद्यान आलेलं आहे भिवंडी तालुक्याचा जर विचार केला तर. आणि सर्वात जास्त जर कुठे भिवंडीमध्ये कुठे क्रिकेट खेळला जात असेल तर तो भिवंडी या शहरामध्ये, असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. संजय मात्रे चेंडू डावी यष्टी सोडून जातोय. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने वाढते. 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट अँड फायनल ओव्हर प्रोग्रेस इन नाव. चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. बघूया तिथे एक धाव तो पूर्ण केली, दुसरी धाव देखील तिथे सहजगत्या पूर्ण केलेली आहे. या 2 धावांनी धावसंख्या वाढते 27. पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग मार्कवर. चेंडूला अगदी आडवा चाबूक शॉट पाहायला मिळाला, मात्र तिथे क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि फलंदाज होता तो बाद. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. सरळ तिथे क्षेत्ररक्षक निवडला आणि फलंदाज होते तो बाद. तिसरा धक्का बसतोय सोनाली या संघाला. धावसंख्या 27 असताना चेंडूला बॅकफुट पंच केलेला आहे. व्हॉट अ शॉट. अगदी वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका. ज्याप्रमाणे पॉवर प्लेमध्ये वीरेंद्र सहवाग फटकेबाजी करत होता त्या फटक्याची इथे आठवण झाली. चंद्रकांत याच्या माध्यमातून धावसंख्या 4 ने वाढते 31. लास्ट ओव्हर चा खेळ इथे मार्गस्थ. संजय माते पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 पेक्षा जास्त धावा मिळतील. इथे 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. मात्र तिथे बघूया तिथे काय घडलंय. स्वतःला पूर्णपणे झोकून दिला होता तिथे फलंदाजाने. दोन धावा इथे फलंदाज पूर्ण करतोय. काही चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकातील. बघूया, लाईन पाहावी लागेल. डावी यष्टी सोडून जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतोय किंचितसं जरी डावी यष्टीच्या बाहेरून गेला तरी पंच हे वाईट घोषित करतायत आणि 1 धाव इथे मिळते सोनाली या संघाला. नाही एकदा बघूया. चेंडू गोन 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 गोईंग आणि हा जातोय चेंडू 6 धावांसाठी. षटकार एवढा या.
या षटकाराने धावसंख्या वाढते 40. आता मात्र एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. या षटकाराची आवश्यकता होती स्कोर वाढवण्यासाठी आणि तो षटकार आला. चंद्रकांत याच्या बॅटमधून. चंद्रकांत चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा इथे पटकवलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू कॅच तिथे फलंदाज बाद होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 40 आणि 41 धावांचं लक्ष्य असेल प्रति षटकाचा विचार केला तर. मी चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. मी विकास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी विनोदजी ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे, जे BJPचे मोठे कार्यकर्ते आहेत. या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिलेली आहे. साहेब आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली, मंचाची शोभा वाढवली, आपलं मी आभार व्यक्त करतोय. हे आपण पाहू शकता TV स्क्रीनवर. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजू पाटील. सुमधुर आवाज आपण त्यांचा देखील ऐकलाच. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सहभाग नोंदवला गेला. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 40 धावा या धावपळकावर लागल्या गेल्या. समीकरणाचा आपण विचार केला तर आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 41 धावांचं टार्गेट हे चेस डाऊन करावं लागेल भादवड संघाला. आजच्या दिवसातला अजून एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. गवई चषकामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पाठीराख्यांचे व खेळाडूंचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच ज्यांनी नुकताच आपला मोबाईल हातामध्ये घेऊन यूट्यूब चालू केलेला आहे आणि स्पर्धा ऑन केलेली आहे त्या सर्व व्ह्यूवर्सचे देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू अँड ऑल व्ह्यूवर्स. सलामीची जोडी पाठवायची आहे टीम भादवड. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर 40 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. 41चं टार्गेट असेल येणारे 24 चेंडूमध्ये. चंद्रकांतची खेळी फार चांगली पाहायला मिळाली. विशेषतः एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला. त्यानंतर आपण पाहिलं तर अरुणचा देखील खेळ चांगला राहिला. त्याच्या बॅटमध्ये देखील चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि हे गरजेचं आहे. बघा, जेव्हा जेव्हा तुमची सलामीची जोडी एक चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असते त्यावेळेस मधल्या फळीला मात्र भरपूर आराम मिळत असतो. कारण मधली फळी जेव्हा खेळण्याकरता मैदानाच्या मध्ये दाखल होत असते त्यावेळेस फ्री माइंड क्रिकेट त्यांचं आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याकरता तुमची जी सलामीची जोडी असतं त्यांना सुरुवात करून देणं फार महत्त्वाचं असते. सुरुवात आता मात्र चांगली करून दिली फलंदाज अरुणने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे टीम भादवड संघाची. यानंतर होणारा सामना विजेता संघ विरोधात राजनोळी. आज विजयाची नोंद राजनोळी संघाने फार सुंदर केली. तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला. विशेषतः फलंदाजी करताना चांगली फलंदाजी राहिली, क्षेत्ररक्षण करताना चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, गोलंदाजी करताना अखेरकार
समोरच्या संघावरती मात करण्यामध्ये चारही गोलंदाजांना यश आलं. आजच्या दिवसातला दुसरा सामना पहिल्या फेरीमधला आपण हा दुसरा सामना पाहतोय. एका बाजूला सोनाली संघ ज्यांनी पहिला डाव साकारला, 40 धावा त्यांना लावण्यामध्ये यश आलं. त्यानंतर भादवड संघाचे दोन्ही सलामीचे वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, प्रल्हाद आणि संतोष. तर गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता सोनाली संघाचा आपल्याला अरुण पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळले. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक काऊ कॉर्नरला आहे, दुसरा स्कोअर लेगला थोडंसं वाईडिश पाहायला मिळतोय. ही विवरचना पहिल्या षटकाकरता. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्याकरता. पहिला चेंडू उडवा बॅटने ऑन साइडला खेळायचं होतं. जोरदार अपील झाली होती. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. पंचांनी देखील तेच सांगितलं. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आपण भादवड संघाच्या खात्यामध्ये टाकूया. श्री गणेश झालं टीम भादवड संघाचं. यानंतर होणारा सामना चालू सामन्यातला विजेता संघ विरोधात राजनोली. आपण पाहतात मोतीराम चोरगे स्वर्गीय सुनील भगत स्मृती चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर काल्य संघाने चांगला खेळ साकारला आणि ट्रॉफी करता पात्र राहिला. यावेळी दिशा दाखवली. चांगलं क्रिकेट. हलवारपणाने मनगटाचा उपयोग केला गेला. मनगटी फटका ज्याला म्हटलं जातं. सॉफ्ट हँड पुश, हलक्या हाताने पुश केला आणि फलंदाज खुश झाला. नक्कीच पुश करो और खुश रहो हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मात्र मी म्हणे आता चांगला क्रिकेट खेळतात. क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, धावसंख्या 2 पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला दिशा दाखवली. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अखेरकार प्रयत्नाने यश आलं. चेंडू अडवण्यामध्ये तो सक्सेस झाला, पण फलंदाजाला 2 धावा घेण्यापासून रोखता आलेला नाहीये. 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. प्रल्हादची खाते उघड झाली तर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. संतोषची खाते उघड झाली तर धावसंख्या 2 ने पुढे सरकली 4. हो, यावेळेस पुन्हा एकदा शपल क्रॉसहून खेळायचं होतं. आश्चर्याच्या नजरेने फलंदाजाने पाहिलं पंचांकडे, पण चेंडू हा यष्टांच्या वरून गेला होता. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गोलंदाज अरुणने. कौतुक करावं लागेल. चांगलं गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळतोय अरुण याची. हो, यावेळेस चेंडू खाली राहिला होता. पुन्हा एकदा बॅटचा फ्लो खाली आणला फलंदाजाने. एकदा पूर्ण केली. यावेळेस चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. फलंदाजा आपण विचार केला तर सिंगलवरती भरपूर जोर दिला जातोय. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला मांडली जाते ती लाईफलाईन वापरली जाते. असं नाही मित्रांनो की तुम्ही मोठ्या फटक्यांमध्ये तुमचं लक्ष साधू शकता. सिंगलला डबलमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं तरी सुद्धा तुमच्या लक्षावर तुम्ही जाऊ शकता. आणि तेच क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये भादवड संघ करतोय. प्रल्हाद आणि संतोषची भागीदारी हळूवारपणे आता पुढे सरकते. 5 धावा दाबळकाव लागलेले आहेत आणि 5 धावांची त्यांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकून मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये झेलची असणार का चेंडी, परंतु चेंडू सेफ लँडिंग झाला. अखेरकार फलंदाजाला 2 धावा मिळाल्या. खराब फेकी. तिसरीचा प्रयत्न होणार का. फेकी आली आणि अखेरकार या चेंडूवरती या धावेवरती फलंदाजाला मात्र जागा सोडावी लागणार. क्रमांक पहिला धक्का लागला टीम भादवड संघाला. दोन धावा व्यवस्थित पूर्ण झाल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न केला गेला आणि अखेरकार त्या तिसऱ्या धावेमध्ये दोन्ही फलंदाज ताळमेळ चुकलं गेलं. कॉलिंगमध्ये चुकीची कॉलिंग झाली आणि अखेरकार फलंदाजाला दुर्दैवारीत्या बाद व्हावं लागलं. प्रल्हादला मात्र जागा सोडावी लागली. प्रल्हादने आऊट होण्यापूर्वी 3 धावा जमा केल्या. त्याच्या खात्यामध्ये आपण 3 धावा टाकूया. बालचंद्राला क्रमांक 3 वरती लालचंद्राला माफ करा. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण विचार केला धावसंख्या आपल्याला 7 पाहायला मिळतोय. चांगलं षटक हाताळलं गोलंदाज अरुण याने.
कोणत्या प्रकारची मुभा, कोणत्या प्रकारची सूट फलंदाजांना त्यांनी दिलेली नाहीये. कारण टप्पा चांगले त्यांनी हाताळले, लाईन त्यांनी चांगली पकडली. कारण अरुणला देखील माहिती आहे सामना फार महत्त्वाचा आहे. माझ्या गोलंदाजीचा एक चांगलं उदाहरण त्याने दिलं असंच म्हणूया. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दाखल होणार ओव्हर द विकेटने. इंद्रपाल येतोय, समोर जाईल बॅटर लालचंद्र. ओ सेन्सिबल क्रिकेट, दिशा दाखवली, चांगल्या चेंडूला सन्मान केला. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, एक तर पूर्ण झाली, थोडंसं फंबल आणि अखेरकार लालचंद्रचे देखील खाते उघड झाले. 2 धावेने मात्र लालचंद्र खेळतोय तर संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 9 धावा पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूवरती त्याने सन्मान दिला आणि 2 धावा पळवून काढल्या. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता इंद्रपाल आला. पहिल्या चेंडूत त्याने 2 धावा खर्च केल्या. अजून त्याला 5 चेंडू टाकायचे. समीकरणाचा आपण पुन्हा एकदा विचार करूया. 41 धावा या चेस डाऊन करायचे आहेत टीम गावदेवी भादवड संघाला. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेमध्ये, प्रहार चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत दक्ष, एक धाव तर पूर्ण, फेकी चांगली होणार. अखेरकार फलंदाजाला एका धावेवर थांबवावं लागणार. बघा या चेंडूवरती बरंच काही घडलं. फुलटॉस चेंडू होता, फटका जोरदार पाहायला मिळाला, प्रहार चांगला झाला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालं आणि फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. हे क्रिकेट आहे, या गोष्टी घडणारच. पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची वरची कडा, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा होता. स्कोअर लेगला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत यावेळेस देखील एक धाव पूर्ण. प्रति चेंडू मागे एक धाव काढली जाते, प्रति चेंडू मागे धावा जोडल्या जातात. फलंदाजांना देखील माहिती आहे क्रिकेटचं समीकरण तेच आहे, प्रति चेंडू मागे धावा जोडणं फार गरजेचं आहे. ते कार्य आता मात्र हे दोन्ही फलंदाज करत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवला जातोय. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. फलंदाजाने एक धाव पळवून काढली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 12 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ इंद्रपालचं देखील कौतुक करावं लागेल. प्रति चेंडू मागे एक धावा तो देखील खर्च करतोय. यावेळेस स्लॉप स्टिपचा अंदाज, चेंडू वेगाने निघून चाललाय. स्कोअर लेकला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर पूर्ण, दुसरीचा कॉल होणार का? परंतु बघा काय जलिद गतीने इथं फिल्डिंग पाहायला मिळाली. याही चेंडूमध्ये एक धाव मिळणार. रणनीती मी म्हणेन भादवड संघाची काही वेगळी पाहायला मिळते. प्रति चेंडू मागे प्रहार तर केले जात आहेत, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करता येत नाहीये. सिंगलला मात्र सिंगलमध्ये ठेवण्यात येतोय. आणि मी म्हणेन या षटकानंतर हात उघडायला हरकत नाही भादवड संघाला, कारण 41चा चेस डाऊन आहे. हो, ही लाईन पाहावी लागेल, चुकीची लाईन आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. अखेरकार एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव जोडली झाली. यावेळेस इंद्रपाल चुकी करतोय, चुकीचा चेंडू हाताळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 14. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस घेऊन ऑन साइडला पुन्हा एकदा वळण देण्यात आलं. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अखेरकार या चेंडूवरती देखील एक धाव आली. अशा प्रकारे इंद्रपालचं षटक संपलेलं आहे. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 15 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. येणारे 12 चेंडू आणि आता जिंकण्याकरता 26ची गरज असणार, ती अर्थातच गावदेवी भादवड संघाला. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 13.00 सरासरी गाठावी लागेल. त्याकरता एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे, कारण दिल्ली बहुत दूर आहे आणि दिल्लीला तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्हाला रिक्षाने किंवा सायकलने जाऊन जमणार नाही. तुम्हाला हवाई मार्गाने प्रवास करावा लागेल, तेव्हाच तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. आता या षटकामध्ये मी तर म्हणेन मोठी फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. यावेळेस हात उघडावे लागतील संतोष आणि लालचंद्रा, कारण या धावात देखील, या षटकात देखील सिंगल डबलचा खेळ राहिला तर अंतिम षटकामध्ये थोडंसं डोकेडोकी होऊ शकते भादवड संघाकरता. क्रमांक 3 वरती गोलंदाज आला. गोलंदाजी करण्याकरता सकाराम येतोय. ओव्हर द विकेटने काहीतरी कानमंत्र तिथे आपल्याला पाहायला मिळालं. पाण्याची थोडीशी वेळ देखील झाली होती, पाण्यापिण्याची वेळ संपलेली आहे. मात्र आता पाहूया येणाऱ्या काळामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार,
कारण 12 चेंडू आणि 26ची गरज आहे. क्रमांक 3 होती सकारामाला. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय लालचंद्र. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेणार चेंडू. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे, काय करावं. अंतिम क्षणी का होईना बॅटचा फ्लो उघडण्यामध्ये नक्कीच मी म्हणेन कार्यरत राहिला फलंदाज, परंतु अपयशी झाला. अपयश यशाची पहिली पायरी आहे, चढणं गरजेचं आहे. त्याचा प्रयत्न मात्र लालचंद्र नक्कीच केला. निर्धाव चेंडूवाला षटकाची सुरुवात सकाराम गोड करतोय. निर्धाव चेंडूनी सुरुवात करतोय आपल्या षटकाची. अनदा गुड डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, स्विंग अँड इज ब्युटिफुली बॉल. काय सोडक चेंडू हाताळला होता. मुथय्या मुरलीधरची आठवण नक्कीच झाली राजू सर. काय चेंडू बाहेर काढला होता, हातभर चेंडू बाहेर निघाला होता. यावेळेस जुळली झाले चेंडू हवेमध्ये, झेलची असणार संधील. अखेरकार इथे झाली आहे झेल, संपला फलंदाज. लालचंद्रचा खेळ. धक्का लागतोय दुसरा टीम गावदेवी बादवड संघाला. बिग लॉस. यावेळेस प्रयत्न झाले होते फलंदाज लालचंद्रचे मोठा फटका मारण्याचे. अखेरकार फटका मारला देखील होता, चेंडू हवेमध्ये राहिला. जी ताकद हवी होती, जो टायमिंग हवा होता, तो या चेंडूवर झाला नाही. अखेरकार स्कोअर लेखला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, सुंदर झेल पकडण्यात आली आणि मात्र लालचंद्र जागा सोडावी लागली. क्रमांक 4 वरती शैलेश आला फलंदाजी करण्याकरता. आता शैलेशला मी म्हणेन एखादा मिराकार करावा लागेल, एखादा चमत्कार करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. शपल क्रॉस झाला, फटका चांगला, चेंडू पुन्हा एकदा स्कोअर लेकला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी होणार नाहीत. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसरा विकेट पाहायला मिळाला आणि शैलेश ज्या पावलाने आला होता त्या पावलाने पुन्हा एकदा माघारी पलटणार. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सकारामच्या गोलंदाजीतून पहिले 2 चेंडू त्याने हाताळले, ते निर्धाव आले. त्यानंतर 2 चेंडू त्यांनी हाताळले, विकेटचं पतन झालं. मग या गोष्टीची फार गरज आहे. जेव्हा तुमच्याकडे बॉल सोपवला जातो त्यावेळेस कर्णधाराकडे तुमचा विश्वास फार महत्त्वाचा असतो. तो विश्वास जिंकण्याचं काम आता मात्र सकाराम करतोय. पाठीराख्यांची मनं देखील तो जिंकतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत आपण विचार केला 4 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत, एकही धाव खर्च केली नाही आहे. यशवंत येतोय क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता गावदेवी भादवड संघाचा हा प्लेयर्स. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉप स्लिप करायचं होतं, जुळणी याही वेळेला नाहीये. काय चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू हा वळण घेतोय. बघा मी म्हणेन हवेमध्ये चेंडू वळण देतोय गोलंदाज सकाराम. हे बघा आपण समीकरण जरी पाहिलं तर येणारे आता 7 चेंडू आणि जिंकण्याकरता यावेळेस देखील चांगला चेंडू, विकेट मिळान. कौतुक करावं लागेल गोलंदाज सकारामचं. काय गोलंदाजी केली सकाळच्या सत्रामध्ये. 2 विकेट त्याच्या नावी राहिले आणि बाकीचे 4 चेंडू त्यांनी डॉट काढले. अशा प्रकारे हा षटक निर्धाव आला. काय चांगली गोलंदाजी मध्ये. काय म्हणा राजू सर तुम्ही. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सकाराम याची पूर्णपणे बॅक करून दिलेलं आपल्या संघाला. कारण माफक असं लक्ष आहे 41 धावांचं आणि 41 धावांचं माफक लक्ष असताना अगदी तिन्ही गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीला अरुण याने 7 धावा दिल्या होत्या, त्यानंतर इंद्रपाल याने 8 धावा दिल्या होत्या, त्यानंतर सकाराम याने तर सुपर गोलंदाजी केलेली आहे आणि आपल्याला संघाला पूर्णपणे वापसी करून दिलेली आहे. असं वावगं तरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. क्या बात आहे. नक्कीच काय गोलंदाजी केली, भेदक मारा त्याचा पाहायला मिळाला. खरं तर बादवड संघाच्या फलंदाजाकडे उत्तर नव्हतं की कशा प्रकारे सकारामला खेळावं. अखेरकार हे षटक निर्धाव पाहायला मिळालं. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 चेंडू त्याने टाकले, 2 विकेट त्याच्या नावी राहिले आणि अखेरकार हे षटक किती गोड राहिले. आता मात्र समीकरणाचा विचार केला 6 चेंडू आणि 26ची गरज. प्रति चेंडू मागे आता मात्र पुन्हा एकदा प्रहार करावे लागतील. अंतिम षटका करता गोलंदाज संतोष येतोय गोलंदाजी करण्याकरता.
आणि आता मात्र मी म्हणेन जे टी व्हीवरती प्रेक्षक जोडलेले आहेत ते सकारामला नक्की म्हणत असतील, वा भाई वा, क्या गोलंदाजी की, कौतुक करावं लागल्या गोलंदाजाचं. मन जिंकली आता मात्र मी म्हणेन प्रेक्षकांची. अंतिम षटक मार्गस्थ संतोषाला 4थ्या षटकाकरता. बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतोय. पंचांनी यावेळेस पाहिलं आणि अखेरकार आमच्याकडं निर्णय पोहोचवला. पंचांना यावेळेस संधी मिळाली कवायत करण्याची. दोन्ही आज समांतर पंचांनी केलं. सुरुवात संतोष थोडाशी खराब करतोय वाईटने. यावेळेस जुळणी झाली. बॅट आणि बॉलची जुळणी भरपूर उशिराने पाहायला मिळाली. चेंडू कार्पेटला घासत निघून चाललाय. स्कोअर लेखला आरामात एकदा पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. समीकरण पुन्हा एकदा बदलले जाणार. येणारे 5 चेंडू आणि 24 ची गरज असेल भादवड संघाला. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा झेलची संधी असणार का? फिल्डर डाऊन दी ग्राउंड, चुकी होणार नाहीये. याही वेळेला चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि अखेरकार फलंदाजाला पुन्हा जागा सोडावी लागणार. खराब क्रिकेट पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये टीम गावदेवी भादवड संघाचं. मी म्हणालो होतो राजू सर, ज्या तुम्ही सिंगल धावा घेत आहेत पहिल्या स्टार्टिंगच्या 12 चेंडूमध्ये, त्या कुठे शेवटला डोकेदुखी ठरू शकतात आणि तेच घडतंय आता मैदानामध्ये. कारण समीकरण फार मोठं राहिलेलं आहे. येणारे आता मात्र 4 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज असेल टीम भादवड संघाला. न्यू मानेन क्रमांक संजय येतोय क्रमांक 6 वरती. संजय म्हात्रे. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू ऑन साईडला वळण घेतोय आणि बघा अगदी आरामात संजय म्हात्रे देखील ही धाव पूर्ण करतात. त्यांना देखील माहिती आहे की सामना कशा प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये गुंडला जातोय. थोडेसे नाराज नक्कीच असणार संजय म्हात्रे, कारण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मध्ये प्रल्हादनं संतोषला जमली नाही. त्यांच्या लालचंद्रला त्यांनी देखील सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, मोठ्या फटक्यांमध्ये नाही. हो, यावेळेस शपल क्रॉस झाला. चांगला फटका. चेंडू निघून चाललाय फाईन लेगच्या दिशेने. अखेरकार यावेळेस देखील फलंदाजाला एक धाव मिळणार आणि जवळजवळ मी म्हणेन आता सामन्याचं चित्र हे उघडकीस आलेलं आहे. प्रेक्षकांना समजलं असणारच का विजयाचा सुगंध कोणाच्या नाकापर्यंत पोहोचलेला आहे, कोणता संघ विजयाच्या वाटचालीवरती असणार. शेवटचे 2 चेंडू बाकी. यावेळेस प्रहार झालाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेलची संधी असणार का? आणि यावेळेस देखील झेल झाली आहे. बघा कौतुक करावं लागेल टीम सोनाले संघाचं. काय क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय. एकही झेल सोडली जात नाहीये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. गुड क्रिकेट. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू. आता मात्र औपचारिकता उरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि भादवड संघ आता मी म्हणेन पराभवाच्या छायामध्ये येऊन ठेपलाय असंच म्हणावं लागेल. कारण शेवटचा चेंडू आहे, औपचारिकता उरलेली आहे. गोलंदाजी संतोषची चांगली राहिली. धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे 19. एका चेंडूचा खेळ दुसऱ्या इनिंग मधला बाकी. गोलंदाजी करण्याकरता संतोष सज्ज. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा झेलची संधी आहे आणि ही देखील कॅच पकडली जाणार. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी सोनाले अँड हार्ड लक टीम गावदेवी भादवड. संजय म्हात्रे अँड टीम. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच. खरं तर ज्याच्या षटकाने या सामन्याला कलाटणी आली मिस्टर सकाराम. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सकारामला आपण देतोय. कारण 3रं षटक बघा काय सुंदर हाताळलं. या स्पर्धेमधलं पहिलं विकेट मेडन हे षटक त्याने हाताळलं आणि त्याला आपण देत आहोत